महाड तालुक्यातील दहिवडजवळ रिक्षा पलटी होऊन अपघात झाला होता। या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले होते। 12 फेब्रुवारी रोजी मयत सुजित सुधीर सकपाळ आणि त्याचे 15 मित्र मैत्रिणी या दहिवड येथील कर्ण रिसॉर्ट इथं आनंद साजरा करण्यात गेले होते। आनंद साजरा करून कर्ण रिसॉर्टच्या बाहेर पडल्यानंतर रिक्षा दहिवड दिशेनं निघून गेली। या रिक्षामध्ये सुजित सुधीर सकपाळ आणि त्याचे 4 मित्र मैत्रिणी बसले होते। थोड्याच अंतरावर गेल्यानंतर रिक्षा पलटी होऊन मोठा अपघात झाला। या अपघातामध्ये सुजित सकपाळ यांचा जागीच मृत्यू झाला। या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड MIDC पोलीस ठाणे येथे मयत सुजित सकपाळ याच्या विरोधात मोटर वाहन कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। दहिवड येथे रिक्षाचा झालेला अपघात हा अपघात नसून घातपात झाला असा गंभीर आरोप सुजित यांच्या नातेवाईकांनी केला होता। अपघात होण्यापूर्वी रिक्षा कोण चालवत होतं तसंच त्या रिक्षाचे कागदपत्र पूर्ण होते का? जर अपघात झाला तर एकाचा जागीच मृत्यू मग इतर चौघांना गंभीर स्वरूपाची जखम का झाली असे अनेक आरोप मयत सुजित यांच्या नातेवाईकांनी केलेले आहेत। महाड MIDC पोलीस ठाणे इथे याबाबत बातचीत केली असून संबंधित असणाऱ्या 15 लोकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। घातपात प्रकरणामध्ये असणाऱ्या सर्व जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुजित यांच्या नातेवाईकांकडून केली जाते। दिनांक 12/2/2026 रोजी माझा पुतण्या सुजित सुधीर सकपाळ हा त्याच्या मित्राच्या कार्यक्रमासाठी नांदगाव इथे जाऊन ते लोक दहिवड या ठिकाणी जे रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी फिरायला गेले होते आणि संध्याकाळी घरी असा फोन आला की त्याचा ॲक्सिडेंट झालं आहे। त्यामुळे आम्ही घरी कोणी नव्हतो आणि हा निरोप आल्यानंतर किंवा फोन आल्यानंतर आम्ही सगळं म्हणजे त्या ठिकाणी जी बरीच मित्रमंडळ होती त्या ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर फक्त त्या रिक्षात असणारी 4-5 लोक यांना न लागता हा जागेवरतीच खलास होता असं आम्हाला समजलं। तरी आम्ही ह्या दुःखातून त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देता आलं नाही आणि काल 22 तारखेला त्याचं कार्य झाल्यानंतर जेव्हा प्रत्येक गोष्ट आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला वाटतं की हा घातपात आहे, ह्याला कुणीतरी नेऊन तिथे मारला असावा असा आमचा दाट संशय आहे। तरी कृपया पोलीस स्टेशनमध्ये ह्या गोष्टीची नोंद आहे, तरी पण आमचं असं म्हणणं आहे की त्याच्याबरोबरची उर्वरित 15 लोक जे आहेत त्यांची चौकशी होऊन आम्हाला योग्य तो पोलीस प्रशासन न्याय देईल ही आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांनी त्या गोष्टीचा सखोल चौकशी करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे। 12 फेब्रुवारी 2026 रोजी जो अपघात झालेला त्यामध्ये जे त्याच्यासोबत होते अनिकेत दयालकर, त्याची पत्नी आणि इतर 2 जण, तर हा अपघात नसून हा घातपात झालेला आहे असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे त्या सर्वांची सखोल चौकशी करावी, त्याचबरोबर त्याच्यासोबत जे होते 15 जण त्यांची सखोल चौकशी व्हावी एवढीच आमची विनंती आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।